चुकले सातत्याने अशा घटना घडत आहेत. आपण त्यांची भेट घेतली, काय स्थिती आहे आणि काय नेमकं पुढं काम आहे? सुशील थोरात एक अतिशय शांत आणि पत्रकारितेमध्ये त्यांचं एक वेगळं त्यांनी नाव मिळवलेलं आहे. त्यांच्यावर झालेला भ्याड हल्ला आहे त्याचा तर मी निश्चित करतोच आहे. परंतु संघटित गुन्हेगारीच्या माध्यमातून हा जो काही हल्ला घडवण्यात आला आहे, त्या गुंडांची गुंडा झाडं जितकं वाढू शकतं हे सुद्धा एक प्रकारचं आश्चर्य आहे. सुदैवानं त्यांची काही त्यांच्या फार असे दुखापत झाली नाही, परंतु तो प्राणघातक हल्लाच होता असं मला हरकत नाही. त्या भागामध्ये जे अवैध धंदे चालतात पाईपलाईन रोडच्या भागामध्ये, मला वाटतं त्याच्यावर वेळ आम्ही प्रशासनाकडून अंकुश ठेवताना नाही. पत्रकारितेमध्ये आपण लोकशाहीचा चौथा स्तंभ आपण मानतोय, त्यांचं कामच आहे. त्याच्या अधिष्ठ काही गोष्टी घडत असतील त्या जनतेसमोर आणणं, माध्यमातून लोकांना दाखवणं, त्यातून प्रशासन असेल, आम्ही राज्यकर्ते आहोत, आम्हाला त्याबद्दल माहिती देणं. बऱ्याच वेळा म्हणजे समाजकारणामध्ये, राजकारणामध्ये, कोणत्याही क्षेत्रामध्ये त्या विषयाबद्दलची माहिती घेऊन जागृती करण्याचं काम पत्रकारांचं कामच आहे. तर असं होत असताना जर त्यांच्या या पद्धतीने भ्याड हल्ला होत असेल, जे मांडण्याचा प्रकार होत असेल तर हे अतिशय गंभीर आहे. मी जिल्हा प्रशासनाला आता आम्ही सूचना देणारच आहे. आरोपी मोकाट आहेत अजून. मला याचं आश्चर्य वाटलं की ज्यावेळी आरोपी सगळ्यांना माहीत आहे, स्थानिक पोलिसांनी त्यांना थांबून ठेवायला पाहिजे होतं, अटक करायला पाहिजे होतं. त्यांना फरार होण्यामध्ये सुद्धा पोलिसांनी मदत केली काय विषय सुद्धा महत्वाचा आहे की तपासून पाहावं लागेल. 100% आरोपींवर मोकापर्यंत कारवाई करण्याची आम्ही निश्चित याबद्दल कारवाई करू.